चंद्रहार पाटील हे खूप चांगले पैलवान आहेत. आज त्यांचं पुऱ्या महाराष्ट्रात नाव आहे, भारतात नाव आहे. आज त्यांनी लाल मातीसाठी भरपूर आपल्या महाराष्ट्राचं, त्यात खानापूर तालुका, आटपाडी तालुका, सांगली जिल्ह्याचं भरपूर नाव केलेलं आहे. त्यांनी विटे येथे कुस्ती संकुल उभारण्यासाठी तहसीलदार यांच्याकडून रितसर विकत वाळू घेतलेली आहे. त्याच्यामुळे माझी एवढीच विनंती आहे की प्रशासनाला, की प्रशासनाने हे खोटे गुन्हे जे दाखल केले आहेत ते माघारी घ्यावं, एवढीच माझी विनंती आहे. नाही जर गुन्हे दाखल गुन्हे मागं नाही घेतले तर आम्ही राज्यभर आंदोलन करू. सर्व पैलवान, महाराष्ट्रातले पैलवान आम्ही रस्त्यावर उतरू आणि आंदोलन करू महाराष्ट्रभर. माझी सरकारला कळकळी ही नम्रतेची विनंती आहे. मी पैलवान सत्यजित पाटील, महाराष्ट्रातील सर्व पैलवानांच्या वतीनं, सर्व कुस्ती रसिक प्रेक्षकांच्या वतीनं, सर्व वस्ताद मंडळींच्या वतीनं, जो 2 दिवसांपूर्वी सर्व कुस्तीप्रेमींच्या गाड्यातील ताईत असणारे आपल्या सर्वांचे लाडके डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटील यांच्या बाबतीत जो अन्यायकारक प्रकार घडला त्या बाबतीत मी सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो. महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील गोरगरिबांची मुले आंतरराष्ट्रीय पातळीवर कुस्तीमध्ये चमकावीत या हेतूने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटील यांनी विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक कुस्ती संकुल उभारण्याचा मानस केला आणि या कुस्ती संकुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. तरी या कुस्ती संकुलाच्या बांधकामासाठी लागणारी वाळू चंद्रहार दादा पाटील यांनी मागच्या महिन्यात झालेल्या तहसीलदार कार्यालय येथे रितसर लिलावातून घेतली होती. तरी तालुक्याचे संबंधित अधिकारी तहसीलदार साहेब यांनी त्याच घेतलेल्या लिलावातून घेतलेल्या वाळूवर ती अन्यायकारक प्रकारे दंड लावला, याचा मी निषेध व्यक्त करतो. जर आमचे सर्वांच्या मल्लांची अस्मिता असणारे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटील यांच्यावरती जर खोट्या आरोपातून जर अन्याय होणार असेल तर महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील पैलवान, वस्ताद मंडळी आणि सर्व कुस्तीप्रेमी शांत बसणार नाहीत. मी आपल्या जिल्हाधिकारी साहेब आणि मुख्यमंत्री साहेबांकडे एक विनंती करतो. चंद्रहार दादा पाटील यांच्या बाबतीत घडलेल्या या चुकीच्या प्रकाराचं चौकशी करावी आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, एवढं बोलतो. नमस्कार, मी पैलवान समीर देसाई. काल परवा विट्यामध्ये वाळू संदर्भात तहसीलदार साहेब व आपले लाडके पैलवान डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यामध्ये काही वादग्रस्त वक्तव्य झाले. त्याबद्दल तहसीलदार साहेबांनी त्यांच्यावर काही गुन्हे दाखल केलेले आहेत. तर साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे की चंद्रहार पाटील हे नाव खूप मोठं आहे. महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतामध्ये यांचं नाव आदराने घेतलं जातं. कुस्ती क्षेत्रासाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे. आणि सर, त्यांनी पैलवानांनी ही वाळू ना विकण्यासाठी ना स्वतःच्या फायद्यासाठी ही वाळू ठेवली नव्हती. ही वाळू फक्त क्रीडा संकुल बांधण्यासाठी. भविष्यात ह्या क्रीडा संकुलमधून DYSP, तहसीलदार, पोलीस अधिकारी, ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट, महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी असे अनेक पैलवान खेळाडू यातून बाहेर पडणार आहेत. तर शासनाने याचा विचार करावा आणि पैलवानावर जे काही गुन्हे आहेत ते सर्व मागे घ्यावे, ही माझी कळकळीची विनंती. एक नागरिक आणि एक जबाबदार व्यक्ती म्हणून मी शासनाला सांगू इच्छितो की हे जे गुन्हे आहेत हे सर्व मागे घ्यावे, हीच आमच्या सर्व पैलवानांची तुम्हाला कळकळीची विनंती आहे. नमस्कार, मी युवा महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू खोसे. गेल्या 2-3 दिवसापासून पाहत होतो आपण की डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्याविषयी जे बातम्या टीव्हीला दाखवल्या जात आहेत त्यातील सत्य किती आणि असत्य किती हे आपण निश्चितच पडताळून पाहिलं पाहिजे. माझी सरकारला विनंती आहे, हात जोडून कळकळीची विनंती आहे की माननीय श्री डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील पैलवान यांनी रितसर वाळूचा लिलावर घेतला होता आणि तो तालमीच्या कामासाठी एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं कुस्ती संकुल उभा करत आहेत की गरीब घरातील मल्ल तयार व्हावेत, महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्राला आणखी चालना मिळावी यासाठी त्या कामासाठी वाळूचं काम तिथं म्हणजे कामासाठी वाळू वापरत आहेत. आणि त्याच्यातूनच काहीतरी पूर्वीचं असेल, काय असेल किंवा इकडून तिकडून ऐकून असेल, चंद्रहार पाटील यांच्यावरती जो आता आरोप चाललेला आहे की मारहाण केली वगैरे, त्या गोष्टीची सगळं सत्यता पडताळून घ्यावी. पहिल्यांदा ते होणारा अन्याय हा कुठलाही पैलवान सहन करू शकणार नाही. आम्ही पैलवान आहोत, आम्ही हा अन्याय कधीच सहन करणार नाही.
त्या अन्यायाला नक्कीच आम्ही उत्तर देणार. जर हे प्रकरण सर्व व्यवस्थित मिटवावं, चंद्रहार पाटील यांच्या पाठीशी आम्ही सर्व पैलवान कायम आहोत. वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर सुद्धा उतरायला तयार आहोत. सरकारने याची योग्य ती काळजी घ्यावी. नमस्कार, मी मानवर केसरी माऊली जमदाडे. परवा जे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आणि विठा तहसीलदार यांच्यात काय वादावाद झाला आणि ते तहसीलदारांनी त्यांच्यावर जे गुन्हे सरकारने जे त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेत ते गुन्हे सरकारने मागं घ्यावे आणि डबल महाराष्ट्र चंद्रहार पाटील वस्ताद जे करत होते ते म्हणजे तालिमीसाठी सगळं त्यांनी केलं आणि जे गोरगरिबाची मुलं बाबा त्या तालिमीत राहण्याजोगं किंवा गोरगरिबांना सहकार्य लाभावं किंवा चांगली गोरगरिबाची मुलं प्रॅक्टिस करावी यासाठी ते एक कुस्ती संकुल मोठं उभा करणार होते. ते जे काय झालंय ते त्यांनी कुस्ती संकुलासाठी केलं आणि त्या सरकारला माझी एवढीच विनंती आहे की त्यांच्यावर जे गुन्हे झालेत दाखल झालेत ती माघारी घ्यावं एवढी मी विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार, मी पैलवान रणजित नलवडे. काल परवा विठा येथे झालेल्या डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील व तहसीलदार यांच्यामध्ये हाणामारी व बाचाबाची. चंद्रहार पाटील हे खूप गुणी व मोठे पैलवान आहेत. त्यांचं नाव महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये आहे आणि आता ते कुस्तीची सेवा लाल मातीची सेवा करत आहेत. तसेच ही रीतशीर वाळू विकत घेतलेली तहसीलदारांच्याकडून तालमीच्या बांधकामासाठी. तरी त्यांच्यावर जे काही चुकीचे गुन्हे दाखल झालेले आहेत हे प्रशासनाला माझी कळकळीची विनंती आहे की ते मागे घ्यावेत व शासनाने सुद्धा ह्याच्यावर दखल घेऊन लक्ष देऊन हे गुन्हे मागे घ्यावेत अशी माझी कळकळीची विनंती आहे. व हे जर गुन्हे मागे नाही घेतले तर सर्व पैलवान मंडळी संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर आम्ही रस्त्यावर उतरू व आंदोलन करू व या गोष्टीचा निषेध करू. परत एकदा माझी कळकळीची विनंती आहे शासनाला की हे गुन्हे मागे घ्यावेत. धन्यवाद. मी महान भारत केसरी सिकंदर शेख. परवा दिवशी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहारदादा पाटील आणि विटा तहसीलदार यांच्यामध्ये काय वादावाद झालेला आहे ते चंद्रहारदादा पाटील यांच्यावर काही गुन्हे दाखल झालेले आहेत. तर मी सरकारला विनंती करतो की ते गुन्हे माघार घ्यावे आणि ते चंद्रकांतदादा पाटील जे करत होते ते गरिबांना सहकार्य लावावं, गोरगरिबांची पोरं तालमीत यावी आणि त्यांच्यासाठी ते सगळं काही करत होते. आणि ते मी विनंती करतो सरकारला की चंद्रहारदादा पाटील यांच्यावर जे गुन्हे लागलेत ते कृपया करून माघार घ्यावे. तर हे नक्की प्रकरण काय आहे त्या संबंधित माहिती प्रशासनाने घेऊन या प्रकरणाचा छडा लावणे गरजेचे आहे, अन्यथा लोकांचा न्यायावरून विश्वास उडेल. TLN मराठीसह मी पूनम कदम, विटा.